हॅलो, आपण आज बनवूया समोसे. व्हिडिओ थोडी लेंदी होईल, सो आपण ती 2 पार्टमध्ये डिवाईड करू. सो चला तर करूया. इथे आपण 1 वाटी मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा, थोडासा ओवा स्मॅश करून टाकायचा, थोडंसं तूप आणि त्याच्यात थोडंसं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अशी बाइंडिंग होईपर्यंत ते तयार करायचं. आता साईडला बटाटे उकडायला ठेवू. नंतर आपले वाटाणे जे आहे ते बॉईल करून घेऊ थोडेसे आपण. आता इथे सारण मिरची घेतली आहे, त्याच्यामध्ये आलं टाकलं आहे, जिरे टाकले, सौंफ टाकले आणि धने घ्यायचे. हे सगळं 1-1 चमचा मी घेतलेलं आहे. हे सगळं चांगलं कुटून घेऊ. आता एका पॅनमध्ये आपण ऑइल घेऊ, त्याच्यामध्ये थोडे हिंगाचा तडका देऊ आणि जो आपण पेस्ट केलेली ती सगळी पेस्ट जी आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला चांगलं परतायचं. त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकायचा, तोही चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले जे वाटाणे आहेत ते सुद्धा टाकायचे. त्यानंतर थोडंसं मीठ टाका आणि ब्लॅक पेपर पावडर टाका. ट्रस्ट मी, हा जो मसाला होणार आहे ना तो खूप बेस्ट होणार आहे. आणि वरनं आपण गार्निश करून कोथिंबीर, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट फ्लेवर. आपलं पीठ भिजलं असेल, आता ते पीठ आपण लाटायला घेऊ. असं लाटायचं की त्याचा आकार थोडासा असा लांब झाला पाहिजे, जो मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण मध्ये कट मारायचा, ठीक आहे, आणि मध्ये असा फोल्ड करायचा की तो आपला कोन तयार झाला पाहिजे, जसं मी व्हिडिओमध्ये बघतच असाल. आणि मग त्याच्यामध्ये आपण ती फिलिंग भरायची आणि जी खालची साईड जी आहे ती ओपन जी आहे साईड, त्याला ती खाली दाबून घ्यायची. त्यामुळे ते आपला मसाला बाहेर येणार. अशा प्रकारे हा समोसा तयार होतो आपला. तर अजून एकदा मी तुम्हाला प्रोसेस दाखवते, तुम्ही ती रिपीट बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. वाव, आपले समोसे सगळे रेडी झाले. आता जाऊ तळायला. गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू लो ठेवा, त्याच्यामध्ये फ्राय करा. चांगले फ्राय झाले पाहिजे, नाही तर ते आतून कच्चे राहतील. वाव, आपले होममेड समोसे तयार झाले आहेत.